मित्रांनो, एक गोष्ट लक्षात आली आहे का? लोक अपयशी मेहनत कमी करत असल्यामुळे होत नाही, ते मध्येच थांबत असल्यामुळे होतात. आणि बहुतेक लोक त्यांना थांबवलं कोणी हे कधीच ओळखत नाही. तुम्हीही जिम सुरू केलं होतं, बुक वाचायला सुरुवात केली होती, इंग्लिश शिकायचं ठरवलं होतं. मग आज ते कुठे आहे? टॅलेंट कमी होतं की मध्येच काहीतरी तुटलं? खरं सांगू, आपण मोठी स्वप्न बघतो, पण आपण लहान सवयींना कधीच महत्त्व देत नाही. आपल्याला एका दिवसात मोठा बदल हवा असतो, पण जीवन एका दिवसात कधीच बदलत नाही. जेम क्लिअर्स त्यांच्या ऑटोमिक हॅबिट्स या पुस्तकात एक विचार सांगतात. आपण आपल्या गोलमुळे बदलत नाही, आपण रोज काय रिपीट करतो यामुळे बदलतो. यश एका दिवसाची कमाई नसते, ते रोज केलेल्या छोट्या सवयीचं व्याज असतं. आता सगळ्यात मोठा प्रश्न, मध्येच आपण थांबतो का? कारण आपला मेंदू मोठ्या कामाला धोका समजतो. तो नेहमी सोपा मार्ग निवडतो, म्हणून तो म्हणतो उद्यापासून. मित्रा, एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या हा शब्द आयुष्यातला सर्वात मोठा खोटारडा आहे. कारण तो स्वप्न मारत नाही, तो स्वप्न रोज थोडंसं पुढे ढकलत राहतो. आज एक चॅलेंज घे, मोठं काहीही करू नको. फक्त 5 मिनिटं रीडिंग, 5 मिनिटं एक्सरसाइज, 5 मिनिटं स्टडी, 5 मिनिटं फोन बाजूला ठेव आणि स्वतःला फक्त 5 मिनिटं दे. मित्रा, मोठं आयुष्य लहान निर्णयानेच बदलतं. एक दिवस लोक म्हणतील, तुझं नशीब खूप खूप चांगलं आहे. पण फक्त तुम्हाला माहिती आहे, ते नशीब नव्हतं. तो रोज स्वतःला दिलेला एक छोटासा शब्द होता. आज थांबायचं नाही. आज तुम्ही जिथे आहात ते कालच्या सवयीचा परिणाम आहे. आणि उद्या तुम्ही कुठे असाल हे आज तुम्ही रिपीट करणाऱ्या सवयी ठरवतील. कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी उद्यावर नाही, आजवर विश्वास ठेवतो. जर अशाच पुस्तकामधले जीवन बदलणारे विचार सोप्या मराठीत शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण टॅलेंट दार उघडतं, पण सातत्यच त्या दारातून आत घेऊन जातं.